आज आपण खुसखुशीत अशी आंबावडी बनवणार आहोत. एकदम सोपी आहे आणि खूप टेस्टी लागते पहा. अगदी 3 वस्तूमध्येच ही आंबावडी तयार होते. आता इथं आपण वड्या पाडलेल्या दिसतायत तुम्हाला. छान अशा वड्या पडल्या आहेत पहा. आणि आता तुम्हाला वडीचा तुकडा करून दाखवते मी. किती खुसखुशीत झाल्यात बघा. एकदम सॉफ्ट आहेत मध्ये अशा आणि छान लागतात एकदम चवीला. अजून एक तुकडा करून दाखवू. अशा पद्धतीने हे आंबावडी आपल्याला जिथं बनवायची आहे. आता आंबावडीसाठी आपल्याला फक्त आंबा लागणार आहे, साखर लागणार आहे आणि आपण खोबरं जे आहे ओलं ते इथं वापरणार आहे. आता ही जी वाटी आहे ना, या वाटीने मी इथं मोजमाप घेतलेलं आहे. एवढे आंब्याचे काप आहेत आपले आणि तेवढंच आपल्याकडं ओल्या नारळाचा किस करून घेतलाय आपण. त्याची साल पण काढलेली पहा पाठीमागची पांढरा शुभ्र असा इथं आपण किस तयार करून घेतलेला आहे पहा त्या याचा नारळाचा. आणि आता टाकलंय नारळ मिक्सरला लावून घ्यायचंय आपल्याला. आता तेवढी साखर पण घेतलेली पहा आपण. आंबा पण टाकलाय, आंब्याचे काप, साखरही टाकलेली आहे. आणि आता हे मिक्सरला आपल्याला छान फिरवून घ्यायचंय पहा. मस्त असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे पहा. आता आपल्याला इथं तयार करायचं आहे. कढई ठेवलेली आहे. गॅस चालू केलाय आपण. त्याच्यामध्ये एक थोडंसं 2 चमचे छोटेसे तूप घेतले आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकलंय. आता इथं हे सारखं हलवायचंय पहा. अजिबात हात बंद ठेवायचा नाही. हेच याचं खरं म्हणजे गुपित आहे. आता आंब्याचे तुकडे करणं, ते काय मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवलेलं नाहीये आणि खोबऱ्याचा कसा किस करायचा हे तुम्हाला माहिती आहे. ओलं खोबरं, नारळ फोडायचा आणि मागची साल काढायची आणि ती मिक्सरला लावून बारीक करायचं किंवा तुम्ही खोबरं खूप पण शकता. याच्यात काही दाखवण्यासारखं नाही. दाखवण्यासारखं हेच आहे पहा. इथं परतत राहायचंय सारखं. सारखा हात चालू ठेवायचा आहे आणि जी आच आहे खालची तो मध्यम ठेवायची पहा. मोठा नाही करायचा आणि खूप छोटा पण नाही. सुरुवातीला मध्यमच ठेवायची आहे. नंतर तुम्ही एकदम छोट्या आचेवर हे फिरवायचं आहे मिश्रण पहा. मिश्रण इथं परतवण्याचीच खरी इथं कसब आहे. त्याच्यानंतर पहा तुम्हाला कलर बदललेला दिसतोय आता आणि घट्ट झालेलं आहे पहा मिश्रण चांगल्या पद्धतीने. आपण इथं फारसा वेळ घेतलेला नाही. आपला चमचा इथं रोवलाय पहा. म्हणजे मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे. आणि एक आपण चमच्याला थोडं लावून घेतलं होतं. त्याची पण गोळी बनतीये आपली. आता तुम्हाला मी ती गोळी बनवून दाखवते पहा. हाताला चिकटत नाहीये ती पहा. हे बघा. पूर्ण गोळी बनली. म्हणजे आपला हा बर्फीचा पाक इथं तयार झालेला आहे पहा. अशा पद्धतीने जे दाखवायचं आहे तेच इथं दाखवलेलं आहे. बाकीचं काय आपण इथं दाखवलेलं नाही. आता आणि आंबे 2 घ्या किंवा नारळ 1 घ्या असं पण मी सांगितलं नाही. ह्या गोष्टी लहान-मोठ्या असू शकतात. आता इथं मी हे टाकले पहा. विलायची पावडर टाकलेली त्याने चांगला स्वाद येतो आणि ती अशी एकदम शेवटी टाकायची पहा. जेव्हा आपल्याला ती बर्फीसाठी काढायचं आहे मिश्रण तेव्हाच आपल्याला करायचं आहे. आता हे मी तुम्हाला स्किप केलेले आहेत काही स्टेप पण ते खूप हलवावं लागतं. खूप हलवल्याशिवाय असा इतका गोळा तयार होत नाही पहा. त्याला वेळ लागतो. आता मिश्रण तयार झाले. आपण तूप लावून घेतलेलं एका ताटाला. आपल्याला असं ते मिश्रण असं फिरवून घ्यायचंय पहा. आपल्याला इथं तो पेपर वगैरे वापरायची काही गरज नाहीये. ह्याच्यातून निघतात ते वड्या. छान असं पसरून घ्यायचंय पहा पद्धतशीर. कारण आंबे जर खूपच मोठा आंबा असेल तर तुम्हाला एक पण लागेल वाटीसाठी. म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला सगळं घ्यायचंय. आंबा लहान-लहान असेल तर तुम्हाला 3 पण आंबे लागतील. आता माझा हापूस आंबा आहे हा. त्याच्यामुळं मी हा गोड पण आहे भरपूर आणि हापूस आंब्याची बर्फी छान लागते पहा. आता हे मिश्रण असं चमच्याने सपाट करून घ्यायचंय. होतं ते सपाट, नाहीतर तुम्ही एखाद्या वाटीने पण ते करू शकता. आता त्याच्यावर गार्निशसाठी मी इथं काप टाकलेले आहेत पहा. तुम्ही नाही टाकले तरी चालतील, फक्त छान दिसतं म्हणून मी इथं टाकलेले आहेत पहा. ड्रायफ्रूटचे काप. म्हणजे पिस्ते टाकलेत मी, कारण पिवळ्या याच्यावर हिरवे पिस्ते छान दिसतात. तुम्ही दुसरे कुठले ड्रायफ्रूट वापरू शकता, तसं काही नाही नसतील पिस्ते तर. असे बसवून घ्यायचे आहे. ते असं मिश्रण तयार झाले पहा. आता थोडंसं कोमट असताना त्याला थोडेसे असे मारून घ्यायचे आहेत काप. आपल्याला काही लगेच बर्फी कापायची नाही, ती थोडी सेट होऊ द्यायची आहे. असे थोडेसे ओली असताना थोडे काप मारून घ्यायचे जरा आणि सेट व्हायला ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने हे केले आपण काप तयार आता. अतिशय स्वादिष्ट लागते पहा ही आंबा बर्फी. तुम्ही वेगवेगळ्या बर्फी करत असतात, परंतु अशी पण एकदा करून बघा. अतिशय स्वादिष्ट लागते. तिला स्वतःच आंब्याला एक सुवास असतो पहा आणि खोबऱ्यालाही स्वतःचा सुवास असतो. अशा पद्धतीने ही आंबा बर्फी आपण इथं
तयार केली. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थोडा आवडला असल्यास व्हिडिओ तर सबस्क्राईब करा. अशा वड्या निघल्यात पहा आपल्या. तर मी तुम्हाला इथं तोडून दाखवलेलीच आहे अगोदर. आता पण मी किती छान वड्या निघल्यात पहा. कुठे चिकटल्या नाही, काही नाही. सगळ्या अशाच वड्या निघल्यात. पहा. कटकन तुकडा पडतोय आणि अशा खुसखुशीत झाल्यात. एकदम चवदार लागतात पहा ह्या. अशी आंबावडी सीझन चालू आहे. करून पहा एकदा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीने या तुम्ही लावून घेऊ शकता पहा. एकदमच छान झाली ही वडी. नॅचरल आहे.